हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. आपण 11th स्टँडर्ड CS2 पहिलं चॅप्टर दॅट इज इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स हे डिस्कस करतोय आणि हे आपला पार्ट 3 व्हिडिओ आहे. बरोबर, आपण ऑलरेडी 2 पार्ट्स कंप्लीट केलेले आहेत. पहिलं पार्टमध्ये आपण चॅप्टरचं इंट्रोडक्शन आणि रजिस्टरबद्दल डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहे. पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये आपण काही एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व्ह केले होते रजिस्टरबद्दल, रजिस्टरच्या कलर कोडिंगच्या सिस्टमच्या वरती. आय होप सो तुम्ही ते व्हिडिओ सगळे बघितलेले आहेत. आता आपण स्टार्ट करूयात अजून एक खूप इम्पॉर्टंट पॅसिव्ह कंपोनंट, ते आहे कॅपॅसिटर. आता कॅपॅसिटर हे म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बरं का. कॅपॅसिटर, रेजिस्टर्स, ट्रान्सफॉर्मर्स कंपल्सरी एक्झामला याच्यावरती क्वेश्चन्स विचारतात. ठीक आहे, चलो सो लेट स्टार्ट डिस्कसिंग अबाउट द कॅपॅसिटर्स. सो हे बघा, कॅपॅसिटर काय असतं, जसं रेजिस्टन्स आपल्याकडे असतो. बरोबर, रजिस्टर काय करतो, करंटला रेजिस्ट करतो. ठीक आहे, तसंच आपल्याकडे असतो कॅपॅसिटर्स. आता कॅपॅसिटरचं काम काय माहिती आहे का, कॅपॅसिटर करंटला स्टोअर करतो. बेसिकली काय करतो, कॅपॅसिटर करंटला स्टोअर करतो. आता करंटला किती स्टोअर करतो तो, ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहात. ओके ओके, तर ठीक आहे, चलो आपण डिस्कस करायला स्टार्ट करू. मी ॲक्च्युली इथं एक टूल पाहिजे होतं मला, त्यासाठी मी वेट करत होतो. चलो आपण तोपर्यंत डिस्कस करू. कॅपॅसिटर काय बघा, कॅपॅसिटर इज अ सेकंड इम्पॉर्टंट पॅसिव्ह कंपोनंट. ठीक आहे, पॅसिव्ह कंपोनंट काय असतं हे ऑलरेडी आपण पार्ट 1च्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहे. कॉमनली ऑब्झर्व इन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक सर्किट्स. हे इमेज तुम्ही बघू शकता. बरोबर, इथं हे इमेजमध्ये तुम्हाला जे दिसत आहेत ना इलेक्ट्रॉनिक कंपोनंट, तर याच कंपोनंटला आपण म्हणतो कॅपॅसिटर. ठीक आहे, हे एक खूप इम्पॉर्टंट कंपोनंट असतात आपल्या इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये, जे करंटला स्टोअर करायचं काम करतात. मोस्टली कॅपॅसिटरचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला देऊ का, तुम्ही एखाद्या वेळेस बघितलं असेल टीव्हीमध्ये ना, तुम्ही बटन ऑन करता तर ते टीव्हीमध्ये एक छोटासा LED असतो. ते LEDला ना लगेच करंट सप्लाय भेटतो. तेच तुम्ही टीव्हीचं बटन ऑफ करा तर टीव्हीचा LED ना लगेच ऑफ होत नाही. टीव्हीचा LED तुम्ही बटन ऑफ केल्यानंतर पण ना एक म्हणजे मिनिमम 5 ते 6 सेकंदानंतर ते बटनचा LEDचा लाईट कमी होतो. तसा तुम्ही मोबाईल चार्जरच्या वरती समजा एक छोटासा LED लाईट असेल, तर तुम्ही मोबाईल चार्जरला ज्यावेळेस ऑन करता तर तो LED तर लगेच ऑन होतो. पण तुम्ही मोबाईल चार्जरला ऑफ करताना, ऑफ केल्यानंतर तुम्ही इनफॅक्ट त्याला तुम्ही काढून घ्या बाहेर, त्याला तुम्ही आपल्या स्विच बोर्डच्या सॉकेटमधनं काढून जरी घेतलं ना, तरी ते LED ना थोड्या वेळेसाठी एक 5 सेकंड किंवा 4 सेकंडसाठी तो LED चालू असतो. का बरं, कारण कॅपॅसिटर त्याला करंट देतोय. कॅपॅसिटरने ऑलरेडी त्याच्याकडे करंट स्टोअर करून ठेवले आणि तो स्टोअर्ड करंट देतोय, सो दॅट सर्किट जे आहे ना ते सडनली ब्रेक नको व्हायला. सर्किट सडनली ब्रेक झाले तर आपले कंपोनंट्स डॅमेज होऊ शकतात, दुसरे कंपोनंट्स डॅमेज होऊ शकतात. तर आपल्या ॲक्च्युअल कंपोनंट्सला वाचवण्यासाठी आपण कॅपॅसिटर हे यूज करू शकतो. आणि कॅपॅसिटरचं ॲक्च्युअल काम काय, टू स्टोअर द इलेक्ट्रिक करंट. हे बघा, कॅपॅसिटर इज यूज टू स्टोअर द इलेक्ट्रिकल एनर्जी. आपण इलेक्ट्रिकल एनर्जीला स्टोअर करू शकतो. आपण ज्यावेळेस इलेक्ट्रिकल एनर्जीला स्टोअर करतो त्याला आपण म्हणतो चार्जिंग. आपण ज्यावेळेस एनर्जी स्टोअर करतो त्याला आपण म्हणतो चार्जिंग. अँड टू डिलिव्हर द स्टोअर्ड एनर्जी, आपण मग ते युटिलाइज पण करू शकतो. असं नाही की फक्त स्टोअर करू शकतो, स्टोअर केलेला एनर्जी आपण पुढे युटिलाइज पण करू शकतो. आपण ज्यावेळेस युटिलाइज करतो त्याला आपण म्हणतो डिस्चार्जिंग. चार्जिंग म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करणं कॅपॅसिटरमध्ये, आणि डिस्चार्जिंग म्हणजे ते स्टोअर्ड एनर्जीला युटिलाइज करणं किंवा डिलिव्हर करणं. ठीक आहे, this component has a specific capacity of storing charge across it, hence named as capacitor. सो या कंपोनंटकडे एक कॅपॅसिटी असतो की कोणता कॅपॅसिटर किती करंट स्टोअर करतो याचा एक कॅपॅसिटी असतो, आणि त्या कॅपॅसिटी असल्यामुळं म्हणून याला आपण म्हणतो कॅपॅसिटर्स. या कंपोनंटकडे ते कॅपॅसिटी असतो म्हणून या कंपोनंटला आपण म्हणतो कॅपॅसिटर्स. देअर कॅपॅसिटी इज मेजर्ड इन फॅरॅड्स. ठीक आहे, आपण हे फॅरॅड्समध्ये त्यांचं कॅपॅसिटी हे मेजर करतो. दे आर अवेलेबल इन 2 टाइप्स. एक असतो फिक्स्ड कॅपॅसिटर आणि एक असतो व्हेरिएबल कॅपॅसिटर. आता फिक्स्ड कॅपॅसिटरमध्ये काय आहे, फिक्स्ड कॅपॅसिटरमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करण्याचं व्हॅल्यू जे असतो ते फिक्स्ड असतो, आपण ते चेंज करू शकत नाही. पण व्हेरिएबल कॅपॅसिटरमध्ये आपण किती इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करायचं ते आपण डिसाईड करू शकतो. आपल्याला कमी स्टोअर करायचं तर कमी स्टोअर करू शकतो, जास्त स्टोअर करायचं तर जास्त स्टोअर करू शकतो. ठीक आहे, सो हे झालं कॅपॅसिटरचं एक इंट्रोडक्शन. आय होप सो सगळ्यांना हे इंट्रोडक्शन कळालं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. आता कॅपॅसिटरचं कन्स्ट्रक्शन आपण समजूयात. एकच मिनटं, कॅपॅसिटरचं कन्स्ट्रक्शन आपण समजूयात. ठीक आहे, हे पाहिजे होतं ॲक्च्युली. टूल असेल तर कॅन सम मार्किंग्स अँड ऑल राईट. सी हां, कॅपॅसिटर
कॅपॅसिटर इज फॉर्म बाय टू पॅरलल कंडक्टिंग प्लेट्स म्हणजे काय, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट पास होतो. ठीक आहे, मेटॅलिक कंडक्टर्स असतात बेसिकली. मेटॅलिक कंडक्टर्समध्ये इलेक्ट्रिक करंट पास होतो. ठीक आहे, आपल्याला काय करायचं, दोन प्लेट्स ना पॅरल ठेवायचे. तुम्ही बघू शकता हे ग्रे कलरमध्ये दिसतं ना, हे ग्रे कलरमध्ये हे ग्रे कलरमध्ये दिसतो ना, हे पहिला मेटॅलिक प्लेट आहे. त्याच्या खाली अजून एक मेटॅलिक प्लेट आहे. असे दोन मेटॅलिक प्लेट आहेत. बरोबर, दोन मेटॅलिक प्लेटला आपण काय केले, दोन मेटॅलिक प्लेटला आपण पॅरल ठेवलेले. ठीक आहे, दोन मेटॅलिक प्लेटला काय केले आपण, पॅरल ठेवले बाय अन इन्सुलेटिंग मटेरियल. आता आणि काय केलं आपण, त्यांच्या दोघांमध्ये ना एक इन्सुलेटिंग मटेरियल ठेवले, त्याला आपण डाय इलेक्ट्रिक मटेरियल असं पण सांगतो. ठीक आहे, म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, दोन कंडक्टर्स घ्यायचे आहेत. खाली एक ठेवले समजा, असं इमॅजिन करा, खाली एक आहे आणि यांच्यामध्ये काय असणार माहिती आहे का, मध्ये एक असणार आहे डायलेक्ट्रिक. ती असणार एक डायलेक्ट्रिक. इथं इमेज आहे तुमच्या रेफरन्ससाठी, तुम्ही बघू शकता. वरती एक कंडक्टर आहे आणि खाली एक कंडक्टर आहे आणि यांच्यामध्ये ते ब्लू कलरमध्ये जे आहे ना त्याला आपण डायलेक्ट्रिक म्हणतो. डायलेक्ट्रिक इज अ इन्सुलेटर. समजलं का, डायलेक्ट्रिक काय, इन्सुलेटर आहे. आता डायइलेक्ट्रिकचं मटेरियल काय काय असतो, डायइलेक्ट्रिकचं मटेरियल मायका असू शकतो, पेपर असू शकतो, सिरॅमिक असू शकतो आणि आपण त्या इन्सुलेटरला काय म्हणतो, डायइलेक्ट्रिक असं म्हणतो. समजलं का, कन्स्ट्रक्शन समजलं का, पुढंच आहे कन्स्ट्रक्शन. ठीक आहे, कॅपॅसिटरचं कन्स्ट्रक्शन कसं असतो, आपण काय करतो, दोन पॅरलल कंडक्टिंग प्लेट्स ठेवतो, म्हणजे दोन कंडक्टिंग प्लेट्सला पॅरलल ठेवतो आणि त्यांच्यामध्ये आपण ठेवतो डायइलेक्ट्रिक मटेरियल. डायलेक्ट्रिक मटेरियल ठेवावं लागेल, आता शॉर्ट सर्किट होईल. ठीक आहे, डायलेक्ट्रिक मटेरियल आपल्याला मध्ये ठेवावंच लागेल. समजा का सगळ्यांना इथपर्यंत कन्स्ट्रक्शन क्लिअर आहे का. आय होप सो सगळे हे नोट्स लिहिता पण आहे. ठीक आहे, सगळ्यांनी हे नोट्स लिहायचे बरं का. व्हिडिओ वाटलं सर पॉज करा, डायग्राम्स पेन्सिल अँड स्केलनी CS च्या नोटबुकमध्ये व्यवस्थित ड्रॉ करायचं. तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितले नोट्स हे खूप इम्पॉर्टंट आहेत बरं का. तर तुम्हाला काय डायग्राम, आज आता पुढं भरपूर डायग्राम्स आहेत. ठीक आहे, ग्राफ पण आहेत आपल्याकडे, काय ग्राफ पण आहेत. तर हे सगळं तुम्ही व्हिडिओ पॉज करून नोट करत जा. फक्त ऐकून घेतलं तर समजणार नाही, तुम्हाला लिहावं पण लागेल आणि डायग्राम्स पण काढावं लागेल. आणि नोट्स मेंटेन करणं हे खूप मोठं काम आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता आपण कॅपॅसिटर काम कसं करतं ते आपण डिस्कस करू. आता हे थोडं लक्ष द्यावं लागेल तुम्हाला, मगच समजेल, नाही तर नाही समजणार. समजलं सगळ्यांना कॅपॅसिटर काय, कॅपॅसिटरचं कन्स्ट्रक्शन आपण बघितलं बरोबर. आता कॅपॅसिटरला इथं ठेवलं बघा, हे आहे कॅपॅसिटर आणि त्या कॅपॅसिटरला आपण कनेक्ट केलं एक बॅटरी. कॅपॅसिटरला काय कनेक्ट केलं, एक बॅटरी कनेक्ट केलं. तुम्ही तर बघू शकता. ठीक आहे, खाली इमेजमध्ये तुम्ही बघू शकता, हे आहे आपलं कॅपॅसिटर, हे आहे आपलं कॅपॅसिटर. कॅपॅसिटरला आपण काय केलं, बॅटरी कनेक्ट केलं. आता बॅटरीमध्ये काय असतो, बॅटरीमधनं आपल्याला भेटतो इलेक्ट्रिकल एनर्जी. सो दिस इज द सोर्स. बॅटरी काय आपला सोर्स आहे, इलेक्ट्रिकल एनर्जीचा सोर्स आहे. आपण इथून एनर्जी देणार, हे काय करणार, आपण याच्यामध्ये ना या एनर्जीला स्टोअर करून घेऊ. आपण या एनर्जीला स्टोअर करून घेऊ आणि स्टोअर केल्यानंतर आपल्याला त्याचा पुढे ॲप्लिकेशन करता येईल. म्हणजे आपण आधी याला चार्ज करून घेऊ. अरे जसं आपण आपला मोबाईल फोनला चार्ज करून घेतो ना, तसं आपण काय करतो, कॅपॅसिटरला इलेक्ट्रिक करंटने चार्ज करून घेऊ आणि मग त्याला यूज करू शकतो आपण. समजलं का कॅपॅसिटर काय आहे. हे बघा, वेन बॅटरी इज कनेक्टेड अक्रॉस द कॅपॅसिटर करंट फ्लोज थ्रू द सर्किट. आता मी कॅपॅसिटरला काय केलं, एक बॅटरी दिलं. बॅटरी दिल्याने काय होईल, करंट विल स्टार्ट फ्लोइंग. आता हे खूप बेसिक पॉईंट आहे बरं का. करंट ऑलवेज फ्लोज फ्रॉम द पॉझिटिव्ह टर्मिनल टू द नेगेटिव्ह टर्मिनल. करंट तुमचा नेहमी असा फ्लो होतो बरोबर, पॉझिटिव्ह पासून नेगेटिव्ह टर्मिनलपर्यंत करंट फ्लो होतो. आणि इलेक्ट्रॉन्स कसे फ्लो होतात, इलेक्ट्रॉन्स करंटच्या ऑपोजिट डिरेक्शनला फ्लो होतात. आता इलेक्ट्रॉन्स ऑलवेज फ्लो फ्रॉम नेगेटिव्ह टर्मिनल टू द पॉझिटिव्ह टर्मिनल. हे खूप इम्पॉर्टंट बरं का. नाही समजलं तर परत मागे जाऊन एकदा ऐकून घ्या. करंट फ्लोज फ्रॉम द पॉझिटिव्ह टर्मिनल टू द नेगेटिव्ह टर्मिनल अँड द इलेक्ट्रॉन्स फ्लो इन द ऑपोजिट डिरेक्शन टू दॅट ऑफ द करंट. Hence electron flows from the negative terminal to the positive terminal. हे सगळ्यांना माहिती आहे बेसिक्स. ठीक आहे, चलो. सो बिफोर कनेक्टिंग द बॅटरी, म्हणजे काय, बॅटरी कनेक्ट करायच्या आधी काय सीन होता हे बघा. बिफोर कनेक्टिंग द बॅटरी, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, द फ्लो ऑफ चार्ज इज ओनली कॉल्ड एज द इलेक्ट्रिक करंट, राईट. सो द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन प्लेट A and on plate B, the number of electrons on plate A and on plate B आर इक्वल. म्हणजे बॅटरी, आता बॅटरी कनेक्ट नाही केली मी, समजा बॅटरी कनेक्ट नाही केलं. बॅटरी कनेक्ट करायच्या आधी प्लेट A आणि प्लेट B वरती ना नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इक्वल असतात. बरोबर आहे की नाही, बरोबर आहे की नाही. आपण पॅरलल सेम साईजचा प्लेट घेतले, सेम प्लेट घेतले बरोबर, दोन डिफरंट प्लेट घेतलेत आणि आपण त्यांच्यामध्ये डायइलेक्ट्रिक ठेवले बरोबर. तर आता करंट किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी द्यायच्या आधी दोन्ही प्लेट्समध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कसे असतील, इक्वल असतील. बरोबर, समजलं सगळ्यांना. हां, बट वेन अ बॅटरी इज कनेक्टेड, पण आपण ज्यावेळेस त्याला एका बॅटरीने कनेक्ट करू, इलेक्ट्रॉन्स फ्लो व्हायला सुरू होतात. आणि इलेक्ट्रॉनचा फ्लो कसा असतो, फ्रॉम द नेगेटिव्ह टर्मिनल टू द पॉझिटिव्ह टर्मिनल बरोबर. सो वेन अ बॅटरी इज कनेक्टेड अक्रॉस इट, इलेक्ट्रॉन्स आर अक्युम्युलेटेड ऑन प्लेट ए. बघा, नेगेटिव्ह टर्मिनलला हे बघा, असं नेगेटिव्ह टर्मिनलला कोणता प्लेट कनेक्टेड आहे, प्लेट ए. सगळे इलेक्ट्रॉन्स ना
प्लेट ए वरती जाऊन ॲक्युमुलेट होतील, म्हणजे सगळे इलेक्ट्रॉन्सना प्लेट ए वरती जाऊन जमा व्हायला सुरू होतील. ते बी प्लेटला का जाऊ शकत नाही, कारण मध्ये आपण डाय इलेक्ट्रिक ठेवले, बरोबर. प्लेट ए पासून ते प्लेट बी ला जाऊ शकत नाही, कारण आपण दोन्ही प्लेट्सच्या मध्ये डाय इलेक्ट्रिक ठेवले, दोन्ही प्लेट्सच्या मध्ये इन्सुलेटर ठेवले. पेपर, मायका, सिरामिक हे सगळं असल्यामुळं इलेक्ट्रॉन्स इथं फ्लो होऊ शकत नाही, बरोबर. तर सगळे इलेक्ट्रॉन्स कलेक्ट होतील, सगळे इलेक्ट्रॉन्स ॲक्युमुलेट होतील. कुठं ॲक्युमुलेट होतील? प्लेट ए वरती ॲक्युमुलेट होतील, बिकॉज दे कॅनॉट फ्लो थ्रू द डाय इलेक्ट्रिक. सगळे इलेक्ट्रॉन्स ॲक्युमुलेट होतील आणि ते प्लेट ए वरती ॲक्युमुलेट होतील, पण ते प्लेट बी ला जाऊ शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये असतो डायइलेक्ट्रिक. सेकंड पॉईंट क्लिअर आहे का? आता हे झाल्यामुळं काय होतं माहिती आहे का? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स झाल्यामुळं काय होतं, एकाकडे इलेक्ट्रॉन्स वाढतात आणि एकाकडे इलेक्ट्रॉन्स नाही आहेत, एकाकडे निगेटिव्ह चार्ज आहे आणि एकाकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर याच्यामुळे काय होतं ना, एक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स डेव्हलप होतो. अँड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज डेव्हलप बाय द प्लेट ए विच गिव्स प्रेशर टू द प्लेट बी. प्लेट ए काय करतो ना, इलेक्ट्रॉन्स तर फ्लो होऊ शकत नाही, पण इथं एक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, एक इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेशर डेव्हलप होतो आणि ते प्रेशर प्लेट ए पासून प्लेट बी पर्यंत जातो. समजला का इथपर्यंत स्टोरी काय? पुढे बघू. वेन वी गेट नेगेटिव्ह चार्ज ऑन प्लेट ए, ऑफकोर्स, कारण इलेक्ट्रॉन्स नेगेटिव्ह टर्मिनल पासून पॉझिटिव्ह टर्मिनलला फ्लो होतात. त्यांना फ्लो व्हायला आपण मध्ये डायइलेक्ट्रिक ठेवल्यामुळं सगळे इलेक्ट्रॉन्स प्लेट ए वरती ॲक्युमुलेट होत आहेत. सो वी गेट नेगेटिव्ह चार्ज ऑन प्लेट ए अँड पॉझिटिव्ह चार्ज ऑन प्लेट बी. प्लेट बी वरती पॉझिटिव्ह चार्ज आणि प्लेट ए बघा खाली आहे आणि प्लेट बी वरती आहे. समजते का सगळ्यांना? इलेक्ट्रॉन्स प्लेट ए ला जातील, प्लेट बी ला नाही. फ्लो होण्यासाठी मध्ये डायइलेक्ट्रिक आहे. दॅट मेक्स अ पोटेन्शियल डिफरन्स. आता प्लेट ए मध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह चार्ज आणि प्लेट ए मध्ये खूप जास्त नेगेटिव्ह चार्ज आणि प्लेट बी मध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह चार्ज. हे डिफरन्स आल्यामुळं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा डिफरन्स आल्यामुळं एक पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो. काय होतोय? एक पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतोय. ठीक आहे. इलेक्ट्रॉन्स कंटिन्यू टू फ्लो टिल व्होल्टेज अक्रॉस द कॅपॅसिटर बिकम्स द बॅटरी व्होल्टेज. अच्छा, इथे इलेक्ट्रॉन्स कधीपर्यंत फ्लो होणार? अच्छा, बॅटरीचं व्होल्टेज जे आहे, बॅटरीचं पोटेन्शियल डिफरन्स जे आहे, बॅटरीचा पोटेन्शियल डिफरन्स आणि प्लेट एचा पोटेन्शियल डिफरन्स जोपर्यंत सेम होत नाही तोपर्यंत इलेक्ट्रॉन्स फ्लो होतील. बॅटरीचा पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे बॅटरीचं व्होल्टेज आणि प्लेट एचं व्होल्टेज सेम झाला म्हणजे इलेक्ट्रॉन्स ॲक्युमुलेट झालेत, म्हणजे आपला प्लेट ए पूर्ण चार्ज झालेला आहे, आपला कॅपॅसिटर पूर्ण चार्ज झालेला आहे. समजा का सगळ्यांना? हे टाइम खूप कमी असतो बरं का. जसं मी बॅटरी लावताना थोडा टाइम लागतो इलेक्ट्रॉन्सला ॲक्युमुलेट व्हायला. एकदा इलेक्ट्रॉन्स ॲक्युमुलेट झाले, पण किती इलेक्ट्रॉन्स ॲक्युमुलेट होतील? जेवढं आपलं बॅटरीचं व्होल्टेज असेल तेवढंच आपलं कॅपॅसिटरचं कॅपॅसिटी पण असतो. तेवढंच कॅपॅसिटी ते स्टोअर करू शकतात. ठीक आहे. समजलं का सगळ्यांना? इलेक्ट्रॉन्स कधीपर्यंत कंटिन्यू होतील? इलेक्ट्रॉन्स कंटिन्यू टू फ्लो टिल द व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर बिकम्स द बॅटरी व्होल्टेज. म्हणजे हिथला प्लेट एचा व्होल्टेज म्हणजे कॅपॅसिटरमध्ये व्होल्टेज आणि बॅटरीमध्ये व्होल्टेज जोपर्यंत सेम येत नाही तोपर्यंत इलेक्ट्रॉन्स फ्लो होत राहतात. समजलं? सो दिस इज द चार्जिंग टाइम ग्राफ. म्हणजे कॅपॅसिटरला चार्ज होण्यासाठी किती टाइम लागतो हे तुम्ही एका ग्राफने समजू शकता. एक्झाममध्ये विचारलं तर ग्राफ ड्रॉ करायचं. आपण एक्स ॲक्सिसवरती प्लॉट केलं टाइम आणि आपण वाय ॲक्सिसवरती प्लॉट करतोय व्होल्टेज. बरं, तर हे बघा तुम्ही बघू शकता चार्ज होण्यासाठी व्होल्टेज बघू शकता तुम्ही, चार्ज होण्यासाठी टाइम लागतो, बरोबर. ॲक्च्युली चार्जिंग आणि डिस्चार्जिंग दोन्ही तुम्हाला दिलेले येतं, बरोबर. चार्ज होण्यासाठी तुम्हाला टाइम लागतो, असं नाही की आणि मग एकदा चार्ज झाला नाही तर बघा इथं ह्याच्यानंतर ग्राफ असं एकदम सरळ जातो बघा, एकदम सरळ जाणार कारण इथं चार्ज झालेलं आहे. या पॉईंटला हे बघा तुम्ही इथं बघू शकता, या पॉईंटला आपलं कॅपॅसिटर जे आहे ते चार्ज झालेलं आहे, म्हणून आपला ग्राफ जे आहे ते कॉन्स्टंट जातो पुढं. समजलं का सगळ्यांना कॅपॅसिटरचं वर्किंग कसं आहे? पण आता चार्जला स्टोअर केले पण त्याला युटिलाइज पण करावं लागेल ना. आता या स्लाइडमध्ये तुम्ही समजून घेतलं की कॅपॅसिटरच्या आतमध्ये चार्ज कसा स्टोअर होतो. जर कोणाला समजलं नसेल तर प्लीज थोडं रिमाइंड करा, परत एकदा ऐकून घ्या, तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. चलो, हे झाल्यानंतर आपण जाऊ वर्किंग. आता आपण चार्जिंग बघितलं, आता आपण बघू डिस्चार्जिंग कसं होतं. बरं, आपण काय केलं, आपण चार्जिंग बघितलं, आता आपण डिस्कस करू की डिस्चार्जिंग कसं होतं. हे बघा, व्होल्टेज अक्रॉस द कॅपॅसिटर कॅन बी डिस्चार्ज थ्रू अ लॅम्प. तुम्हाला काहीतरी लावावं लागेल ना डिस्चार्ज होण्यासाठी. मग हे काय करा, आपलं कॅपॅसिटर इथं आहे, बरोबर. आणि आता आपण कॅपॅसिटरला लावलं लॅम्प, कॅपॅसिटरला काय लावलं, एक बल्ब लावलं. आता कॅपॅसिटरच्या आतमध्ये काय होता, इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर्ड होता. कोणता एनर्जी स्टोअर्ड होता? इलेक्ट्रिकल एनर्जी, बरोबर. कॅपॅसिटरमध्ये हा कॅपॅसिटर, बरोबर. कॅपॅसिटरमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी आपण चार्ज केलं होतं, बरोबर. जसं चार्ज झाला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, इलेक्ट्रॉन्स फ्लो झाले, प्लेट ए मध्ये ॲक्युमुलेट झाला इलेक्ट्रॉन्स, तर ॲक्युमुलेट होऊन तसेच राहिलेत, ते आपला चार्जिंग झाला. आता आपण त्याला डिस्चार्ज करू. हे बघा, आपला करंट असा फ्लो होतो, बरोबर. करंटचा डायरेक्शन हा आहे. करंट जर असा फ्लो होत असेल तर त्याचं ऑपोजिट डायरेक्शनला कोण फ्लो होतं, इलेक्ट्रॉन्स. हे बघा, हे इलेक्ट्रॉनचं डायरेक्शन आतमध्ये तुम्हाला जे दिलंय दॅट इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स.
आता हेतून इलेक्ट्रॉन्स फ्लो होतील आणि हे बल्ब काय होईल, बल्ब इथं ग्लो होईल, बल्ब काय होईल, बल्ब इथं ग्लो होईल, बल्ब इथं चमकेल, बल्ब इथं ग्लो होईल. लॅम्प ग्लोज फॉर अ शॉर्ट टाइम. हा का बरं शॉर्ट टाइम, कारण हे कॅपॅसिटरचं थोडंच कॅपॅसिटी असतो, बरोबर, कॅपॅसिटरचं कॅपॅसिटी थोडंच असतो, मग लॅम्प ग्लोज फॉर अ शॉर्ट टाइम अँड देन इट बिकम्स ऑफ. एकदा डिस्चार्ज झालं की आपलं लॅम्प पूर्ण बंद होतो. म्हणजे तुम्ही समजून जा, तुम्ही जे इलेक्ट्रॉन्सला अॅक्युम्युलेट केलं होतं प्लेट ए वरती ते आता पूर्ण युटिलाइज झाले. कसं युटिलाइज केलं, लॅम्पला ग्लो करून आपण त्याला युटिलाइज केलं. बिकॉज व्होल्टेज अक्रॉस द कॅपॅसिटर डिक्रीजेस फ्रॉम व्होल्टेज, म्हणजे एखादा व्होल्टेज पासून 0 पर्यंत डिक्रीज होतो. एखादा व्होल्टेज पासून 0 पर्यंत आपला व्होल्टेज डिक्रीज होतो. समजलं का सगळ्यांना? ठीक आहे. आता तुम्ही हे झालं आपलं चार्जिंग, बरोबर, हे झालं आपलं चार्जिंग. आता तुम्ही इथं बघू शकता डिस्चार्जिंग, हे झालं चार्जिंग. आता तुम्ही डिस्चार्जिंगचा ग्राफ बघू शकता. ग्राफ बघा, डिस्चार्ज व्हायला थोडा टाइम लागतो, बरोबर, थोडा टाइम लागतो. लॅम्प थोडा वेळ चालतो, पण एकदा सगळे इलेक्ट्रॉन्स युटिलाइज झाले, एकदा सगळे इलेक्ट्रॉन्स बल्बला गेलेत, मग त्याच्यानंतर आपला ग्राफ एकदम 0वर येतो. म्हणजे आपल्याकडे व्होल्टेज 0 असतो आणि म्हणजे आपला ग्राफ एकदम खाली येतो, 0. हे तर 0 आहे, बरोबर का, 0 म्हणजे हे 0 व्होल्टेज, बरोबर. सर बघा, डिस्चार्ज व्हायला थोडा टाइम लागतो. एकदा ते डिस्चार्ज झालं म्हणजे इलेक्ट्रॉन्सला फ्लो व्हायला थोडा टाइम लागतो आणि जोपर्यंत इलेक्ट्रॉन्स फ्लो होतो तोपर्यंत आपला बल्ब चमकतो. जसं आपला इलेक्ट्रॉन्स म्हणजे जसं आपल्या कॅपॅसिटरच्या आतमधला चार्ज संपतो, आपला इलेक्ट्रॉन्सचा फ्लो बंद होतो आणि इलेक्ट्रॉन्सचा फ्लो बंद झाला तर समजून घ्या आपलं कॅपॅसिटर पूर्ण डिस्चार्ज झालाय. आपलं कॅपॅसिटर पूर्ण काय झालंय, डिस्चार्ज. समजलं का सगळ्यांना कसं कॅपॅसिटर काम करतो? बस एवढंच आहे. हे सगळं तुम्हाला एक्झाममध्ये लिहिता आलं पाहिजे. नोट्स प्लीज नोट डाऊन करून घ्या. ग्राफ खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. एक्झाममध्ये तुम्ही लिहिलं आणि ग्राफच नाही तर टीचर मार्क्स कापतील. ग्राफ खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर काही मुलं भांडायला जातात, आम्हाला मार्क्स का नाही देत कॉलेजवाले. ठीक आहे, तर तुम्ही पूर्ण कंटेंट लिहा आधी. ठीक आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही हे पण ड्रॉ करायचं आणि ग्राफ पण ड्रॉ करायचं, मगच मार्क्स भेटतात. ठीक आहे, जाऊयात नेक्स्ट स्लाइडवरती. आरसी टाइम कॉन्स्टंट. आरसी टाइम कॉन्स्टंट वरती पण क्वेश्चन एक्झामवर 3 मार्कासाठी वगैरे 4 मार्कासाठी 3 मार्कासाठी शक्यतो विचारू शकतात किंवा 2 मार्कासाठी विचारू शकतात. आरसी टाइम कॉन्स्टंट काय? आता कॅपॅसिटरला चार्ज होण्यासाठी किंवा कॅपॅसिटरला डिस्चार्ज होण्यासाठी किती वेळ लागतो, किती टाइम लागतो, टाइमलाच आपण म्हणतो आरसी टाइम कॉन्स्टंट. ठीक आहे, हे बघा, द टोटल टाइम रिक्वायर्ड टू चार्ज अ कॅपॅसिटर. म्हणजे कॅपॅसिटरला चार्ज करायला किती वेळ लागतो आणि किती टाइम लागतो कॅपॅसिटरला डिस्चार्ज करायला, त्यालाच आपण म्हणतो कॅन बी एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ टाइम कॉन्स्टंट. त्याला आपण एक्सप्रेस करू शकतो इन द फॉर्म ऑफ टाइम कॉन्स्टंट. तेच आपण आरसी टाइम कॉन्स्टंटनी कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, सिंपल आहे बघा, जास्त कॉम्प्लिकेट करू नका. एखादा कॅपॅसिटरला चार्ज होण्यासाठी किती वेळ लागतो, एखादा कॅपॅसिटरला डिस्चार्ज होण्यासाठी किती वेळ लागतो, दॅट इज बीन कॅल्क्युलेटेड बाय द आरसी टाइम कॉन्स्टंट. तर प्रॉपर डेफिनेशन काय आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल वर्ड टू वर्ड. टाइम कॉन्स्टंट is the time which is in which capacitor gets charged up to 63.28% of applied voltage. It is the time in which capacitor gets discharged up to 36.72% of its initial voltage. म्हणजे किती वेळ लागतो एखादा कॅपॅसिटरला चार्ज होण्यासाठी, या एवढं पर्सेंट चार्ज होण्यासाठी, त्याच आपण म्हणतो आरसी टाइम कॉन्स्टंट. किंवा एखादा कॅपॅसिटरला डिस्चार्ज एवढं 36.72% डिस्चार्ज होण्यासाठी किती वेळ लागतो, त्यालाच आपण म्हणतो आरसी टाइम कॉन्स्टंट. आणि हे सगळं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता बरं का. हे सगळं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता एका फॉर्म्युलाने. ते फॉर्म्युला आपण म्हणतो T इज इक्वल टू R इंटू सी. फॉर्म्युला आपण काय म्हणतो, T इज इक्वल टू R इंटू सी. आता इथं काय T जे आहे तुमचं टाइम कॉन्स्टंट आहे बरं का. T जे आहे ते तुमचं टाइम कॉन्स्टंट आहे बरं का. R काय बरं येतं, R आहे तुमचा रेजिस्टन्स, आणि C आहे तुमचं कॅपॅसिटन्स. ठीक आहे, हे तुम्हाला दिसणार नाही तर, पण मी तुम्हाला सांगतो बघा. आर म्हणजे टाइम कॉन्स्टंट आहे, टी म्हणजे टाइम कॉन्स्टंट आहे, आर म्हणजे रेजिस्टन्स आहे आणि सी म्हणजे कॅपॅसिटन्स आहे. चलो, टी इज इक्वल टू आर इंटू सी. इट मीन्स द टाइम डिपेंड्स अपॉन द व्हॅल्यू ऑफ द रेजिस्टन्स अँड कॅपॅसिटन्स. टोटल टाइम कशावरती डिपेंड असतो, रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटन्सवरती. सो दिस इज नथिंग बट द आरसी टाइम कॉन्स्टंट. आय होप सो सगळ्यांना आरसी टाइम कॉन्स्टंटचं कन्सेप्ट क्लिअर झालं असेल. चलो, सो हे क्लिअर आहे. आपण नेक्स्ट स्लाइडकडे जाऊ. कॅपॅसिटर्स एकतर पॅरलमध्ये असू शकतात किंवा कॅपॅसिटर्स एकतर सिरीजमध्ये पण असू शकतात. हे समजण्यासाठी आपण व्हाईट बोर्डवरती पण जाऊ, पण आधी आपण इथं डिस्कस करून घेऊ. ठीक आहे, आता कॅपॅसिटर्स कॅन बी इन पॅरल अँड द कॅपॅसिटर्स कॅन बी अरेंज्ड इन सिरीज. बेसिकली कॅपॅसिटर्सचं हे सांगायला विसरलो. कॅपॅसिटर्स आपण असं डिनोट करतो बरं का,
असतो कॅपॅसिटरचा सिम्बॉल. रेजिस्टर्स आपण डिनोट करतो असं, रेजिस्टर्स आपण असं डिनोट करतो, पण कॅपॅसिटर्स आपण असं डिनोट करतो बरं का. ठीक आहे, चलो हे बघा कॅपॅसिटर्स तुम्ही बघू शकता. हे पहिलं कॅपॅसिटर आहे, हा दुसरा कॅपॅसिटर आहे आणि तिसरा कॅपॅसिटर आहे. आपण कसं लावलंय बघा, पॅरलली लावलंय, पॅरलली लावले. आता पॅरल सिरीज कॉम्बिनेशन सगळं तुम्हाला माहिती आहे, तुम्ही फिजिक्समध्ये ऑलरेडी 10th मध्ये वगैरे शिकला असतात बरोबर. आणि सिरीज म्हणजे काय, एकानंतर एक, एका मागे एक आपण ज्यावेळेस लावतो त्याला आपण म्हणतो सिरीज अरेंजमेंट. आता इथं बघा कॅपॅसिटर, पहिलं कॅपॅसिटर, दुसरा कॅपॅसिटर आणि तिसरा कॅपॅसिटर, ही कॅपॅसिटर्स आपण सिरीजमध्ये लावले. ठीक आहे, तर सिरीजमध्ये ज्यावेळेस कॅपॅसिटर असेल तर आपण टोटल कॅपॅसिटन्स कॅल्क्युलेट करू शकतो बाय द फॉर्म्युला दिस 1/c इज इक्वल टू 1/c1 प्लस 1/c2 प्लस 1/c3. आणि पॅरलसाठी कसं असतो, पॅरलसाठी C इज इक्वल टू C1 प्लस C2 प्लस C3. हे रजिस्टरसाठी उलट असतो बरं का. रजिस्टर तुम्हाला माहिती आहे पॅरलमध्ये आपण कसं कॅल्क्युलेट करतो, रजिस्टर इन पॅरल कसं कॅल्क्युलेट करतो, 1/R1 प्लस 1/R2. हे रजिस्टर ज्यावेळेस पॅरलमध्ये असतात तर आपण असं कॅल्क्युलेट करतो. आता रेजिस्टर्स आणि कॅपॅसिटर्स एकदम उलटा रोल प्ले करतात बरं का, उलटा रोल प्ले करतात. रेजिस्टर्स करंटला स्टॉप करतो आणि कॅपॅसिटर्स करंटला स्टोअर करतो, म्हणून यांचा फॉर्म्युला पण थोडं चेंज आहे बरं का, कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे, त्याच्यानंतर कॅपॅसिटर इन सिरीजमध्ये कसं असतो, सिरीजमध्ये तुम्ही बघू शकता 1/c इज इक्वल टू 1/c1 प्लस 1/c2 प्लस 1/c3. ठीक आहे, चलो एक न्यूमरिकल बघूयात. एक्झाममध्ये लाईक हे न्यूमरिकल या टाईपचे न्यूमरिकल विचारू शकतात. ठीक आहे, एक्झाममध्ये या टाईपचे न्यूमरिकल विचारू शकतात. क्वेश्चन काय सांगते, 2 कॅपॅसिटर्स ऑफ, मी रीड करतो आता लिहायला टाईम नाही, आपल्याकडे 2 कॅपॅसिटर आहे. एका कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स आहे 20 म्यू म्हणजे मायक्रोफॅरेड. ठीक आहे, सो एका कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स आहे 20 मायक्रोफॅरेड. कॅपॅसिटन्स आपण मेजर करतो फॅरेड्समध्ये. ठीक आहे, कॅपॅसिटन्स आपण बघितलं होतं, कॅपॅसिटन्स आपण मेजर करतो फॅरेडमध्ये, पहिल्या स्लाइडवर आपण बघितलं होतं. ठीक आहे, एक रेजिस्टर आहे, त्याला आपण C1 म्हणू. C1 एक कॅपॅसिटर आहे, सॉरी रेजिस्टर नाही, C1 एक कॅपॅसिटर आहे, तर व्हॅल्यू किती आहे 20 मायक्रोफॅरेड. C2 एक कॅपॅसिटर आहे, त्याचा व्हॅल्यू आहे 5 मायक्रोफॅरेड. आपण याचं क्वेश्चनमध्ये काय सांगितले, कॅल्क्युलेट देअर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन बोथ द केसेस. आपल्याला काय करायचं, या दोघांचं म्हणजे या अरेंजमेंटचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स का म्हणतोय मी, इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स. आपल्याला काय करायचं आहे, इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स कॅल्क्युलेट करायचं आहे बोथ द साठी, सिरीजसाठी पण कॅल्क्युलेट करायचे आणि पॅरलल साठी पण कॅल्क्युलेट करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे सिरीजसाठी काय माहिती आहे तुम्हाला, 1/C3 सांगू शकतो आपण, C1 C2 C3 सांगू शकतो, इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 बरोबर. आपण 1/C1 काय आहे तुमच्याकडे 20 बरोबर, प्लस 1/C2 काय तुमच्याकडे 5. तुम्ही याला सिम्पली क्रॉस मल्टिप्लाय करा बरं. क्रॉस मल्टिप्लाय करताना तुम्ही काय करू शकता, 20 वरती मल्टिप्लाय करा आणि खाली ॲड करा, 20 × 5 आणि खाली काय करणार तुम्ही 20 + 5 म्हणजे 25 बरोबर. हे जर तुम्ही केलं, हे जर पूर्ण 5 हे पूर्ण तुम्ही कॅल्क्युलेट केलं, तुम्हाला आन्सर भेटला पाहिजे 4 मायक्रोफॅरेड. हे झालं सिरीजमध्ये. आता पॅरलसाठी तर खूप सिम्पल आहे. पॅरलसाठी काय करतो, C3 इज इक्वल टू C1 प्लस C2 C1 प्लस C2 काय बेसिकली 20 + 5 करायचे, तर तुमचा C3 येतो 25. समजलं का, 25 काय व्हॅल्यू पण लिहायची नाही का, 25 मायक्रोफॅरेड. समजलं का सगळ्यांना. या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारू शकतात. सो हे तर तुमच्याकडे फॉर्म्युला वगैरे सगळं आहे, तुम्ही हे एकदा बघू शकता. नोट करा बरं पटकन, सगळ्यांनी नोट करा. हे फॉर्म्युला वगैरे खूप इम्पॉर्टंट आहे. आता कॅपॅसिटरमध्ये पण काही टाईप्स असतात. फिक्स कॅपॅसिटरमध्ये फिक्स कॅपॅसिटर म्हणजे त्यांचा कॅपॅसिटन्स फिक्स असतो.
जसं की पेपर कॅपॅसिटर, मायका कॅपॅसिटर, पॉलिस्टर कॅपॅसिटर, सिरॅमिक कॅपॅसिटर, ॲल्युमिनियम इलेक्ट्रॉनिक कॅपॅसिटर. हे बघा आता एकदा तुम्हाला कॅपॅसिटर काय समजलं ना, सगळं खूप सोपं आहे रे. सगळे कॅपॅसिटरचा प्रिन्सिपल एकच असतो, फक्त त्याचा डाय इलेक्ट्रिकचा मटेरियल चेंज होतो. समजलं का? डाय इलेक्ट्रिकचा मटेरियल चेंज होतो. आणि नॉन पोलार कॅपॅसिटर, पोलार कॅपॅसिटर, ठीक आहे. तर एवढंच डिफरन्स आहे त्याच्यामध्ये, नॉन पोलार पोलार. पोलॅरिटी म्हणजे काय असतो, प्लस मायनस नंतर त्याला आपण पोलॅरिटी म्हणतो. आणि फक्त एकच टर्मिनल असेल तर त्याला नॉन पोलर म्हणतो, ठीक आहे. तर फक्त डायइलेक्ट्रिक मटेरियल पेपर आला तर त्याला म्हणतो पेपर कॅपॅसिटर. बाकी सगळं सेम आहे, बाकी सगळं प्रिन्सिपल, वर्किंग, कन्स्ट्रक्शन सगळं सेम आहे, फक्त ते डाय इलेक्ट्रिक मटेरियल चेंज होते बरं का. आता इथं काय मायका घेतलं तर आपण त्याला म्हणतो मायका कॅपॅसिटर. पॉलिस्टर घेतलं डायइलेक्ट्रिक तर त्याला आपण म्हणतो पॉलिस्टर कॅपॅसिटर. सिरॅमिक घेतलं तर त्याला आपण म्हणतो सिरॅमिक कॅपॅसिटर. आणि ॲल्युमिनियम इलेक्ट्रोलाइट घेतलं त्याला आपण म्हणतो ॲल्युमिनियम इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर, जे की एक पोलार कॅपॅसिटर पण आहे. समजलं का सगळ्यांना? ठीक आहे. फक्त आणि तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ना, तर आता हे बघा, तुमचं एवढं सगळं करणं लाईक पॉसिबल नाही. आता तुम्हाला पण थोडं एफर्ट्स घ्यावं लागेल, तुम्हाला पण थोडं मेहनत करावं लागेल. काय मेहनत करायचं सांगतो मी तुम्हाला. प्रत्येक कॅपॅसिटरचं ना रेंज आणि स्पेशालिटी दिलेली आहे बरं का. प्रत्येक कॅपॅसिटरचं ना 2 गोष्टी टेक्स्टबुकमध्ये दिलेले, रेंज आणि स्पेशालिटी. प्रत्येक कॅपॅसिटरचं ना रेंज आणि स्पेशालिटी दिले. बेसिकली ना तुम्हाला यासाठी इम्पॉर्टंट आहे रे, MCQ साठी. हे सगळं तुम्हाला MCQ साठी इम्पॉर्टंट आहे बरं का. तर सगळ्यांनी हे सगळे कॅपॅसिटरचा रेंज आणि स्पेशालिटी ते करून घ्याल, ठीक आहे. खूप सिंपल आहे, म्हणजे कोणत्या कॅपॅसिटरचा किती रेंज आहे, किती रेजिस्टन्स स्टोअर करतात आणि त्यांची स्पेशालिटी काय आहे. एकाचा लो कॉस्ट आहे तर एकाचा हाय कॉस्ट आहे, असं जे स्पेशालिटी असतात, बरोबर. चलो हे तुम्ही थोडं करून घ्याल असं मी अज्युम करतो आणि मी पुढचं कन्सेप्टला जातो. तुम्हाला भेटेल टेक्स्टबुक पेज नंबर 142, 143, 144 वरती, ठीक आहे. नाव वी गो टू द नेक्स्ट कन्सेप्ट, व्हेरिएबल कॅपॅसिटर. हा व्हेरिएबल कॅपॅसिटर म्हणजे काय, नावावरनं कळतं तुम्हाला. व्हेरिएबल कॅपॅसिटर म्हणजे कॅपॅसिटन्स आपण कमी जास्त करू शकतो, म्हणजे कॅपॅसिटन्स आपण कमी जास्त करू शकतो. आपल्याकडे एकच टाईपचा व्हेरिएबल कॅपॅसिटर आहे, त्याला आपण म्हणतो एअर गँग कॅपॅसिटर. एअर गँग कॅपॅसिटर काय, हे बघा, हे तुम्हाला शाफ्ट किंवा रोटेटर तुम्हाला दिसतोय. हे तुम्ही ज्यावेळेस रोटेट करताना तर ऑटोमॅटिकली याचा कॅपॅसिटन्स कमी होतो, ठीक आहे. कॅपॅसिटन्स कमी करण्यासाठी आपण इथून ॲडजस्ट करू शकतो. आणि इथं एअर गँग का म्हणतो, कारण आपल्या डायइलेक्ट्रिक मटेरियल तुम्ही बघू शकता, हे डायइलेक्ट्रिक मटेरियल, हे डायइलेक्ट्रिक मटेरियल. डायइलेक्ट्रिकच्या मध्ये काय नाही आहे, मध्ये ना काय आहे, मध्ये हे झालं तुमचं कंडक्टिंग प्लेट्स. डायइलेक्ट्रिक मटेरियल नाही रे, झालं तुमचं कंडक्टिंग प्लेट्स, हे झालं तुमचं दुसरं कंडक्टिंग प्लेट्स. आता दोन्ही कंडक्टिंग प्लेटच्या मध्ये काय डायइलेक्ट्रिक मटेरियल, काय डायइलेक्ट्रिक मटेरियल तुमचं आता एअर आहे, एअर आहे. म्हणून आपण याला म्हणतो एअर गँग कॅपॅसिटर, म्हणून आपण याला काय म्हणतो एअर गँग कॅपॅसिटर, ठीक आहे. तर पण स्पेशालिटी, फीचर हे सगळं तुम्ही थोडं करून घ्याल, ठीक आहे. ठीक आहे. हां, आपला कॅपॅसिटर हे कम्प्लिटेड. आता आपण येऊ नेक्स्ट कंपोनंटवरती. आता नेक्स्ट कंपोनंट आहे आपला इंडक्टर, ठीक आहे. इंडक्टर काय आहे हे बघा बरं. इंडक्टर इज अ थर्ड इम्पॉर्टंट पॅसिव्ह कंपोनंट वाईडली युज्ड इन AC सर्किट्स. जास्त करून ना AC सर्किट्समध्ये वापरतो आणि DC सर्किट्समध्ये आपण याला वापरत नाही. देन DC इंडक्टर काय, इंडक्टर इज अ सिंपल कॉईल ऑफ कॉपर वुंड ऑन अ कोर मटेरियल. आता सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही तुमच्या 10th मध्ये जर तुम्ही CBSE स्टुडंट असाल तर तुम्ही 10th मध्ये इलेक्ट्रिसिटी चॅप्टर केलं असेल. आणि जर तुम्ही स्टेटचे स्टुडंट असाल तर तुम्ही सायन्स 1 मध्ये पहिलं चॅप्टर इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट हे केलं असेल. तर त्याच्यामध्ये तुम्ही शिकलेले आहेत ऑलरेडी. तर तुम्ही एखादा कंडक्टिंग वायर घेतलं आणि कंडक्टिंग वायरला तुम्ही इन्सुलेटरने असं गोल केलं आणि तुम्ही जर इथून करंट पास केलं, काय होतं रे, काय होतं, हे तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स क्रिएट होतात. काय होतात तिथं, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स क्रिएट होतात तिथं. सगळ्यांना माहिती आहे ना, असे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स क्रिएट होतात, ठीक आहे. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इथं क्रिएट होतात, बरोबर. आणि या मॅग्नेटिक फील्ड लाईन्सने आपण इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करू शकतो आणि या मॅग्नेटिक फील्ड लाईन्सने आपण इलेक्ट्रिकल एनर्जी बनवू पण शकतो. त्यालाच आपण म्हणतो, त्याच कंपोनंटला आपण म्हणतो इंडक्टर्स. इंडक्टरचं मेन काय, इंडक्टर स्टोअर एनर्जी इन मॅग्नेटिक फील्ड. इंडक्टर्स काय करतात, बेसिकली हे स्टोअर्स द एनर्जी मॅग्नेटिक फील्ड. ते मोस्टली हे ना मॅग्नेटिक फील्डमध्ये आपलं एनर्जी स्टोअर करतात, ठीक आहे. आणि इंड्यूस पण करू शकतात करंटला, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट काय सांगते बघा बरं. नेक्स्ट पॉईंट काय सांगते, इंडक्टन्स इज द ॲबिलिटी ऑफ अ कंडक्टर टू प्रोड्यूस अँड इंड्यूस व्होल्टेज व्हॅन अ करंट थ्रू इट व्हेरीज. आता वेरिंग करंट कोण असतो सगळ्यांना माहिती आहे. वेरिंग करंट आपल्याकडे एकच आहे, DC. ज्यावेळेस DCने काम नाही होणार बरं का. DC काय असतो, डायरेक्ट करंट असतो, त्याचा व्होल्टेज ना कॉन्स्टंट राहतो, तर पोटेन्शियल डिफरन्स चेंज होत नाही.
अल्टरनेटिंग करंटमध्ये आपला करंट व्हेरी होतो, बरोबर. करंट काय होतो, AC मध्ये काय होतो, करंट व्हेरी होतो, व्हेरीज. आणि इंडक्टरला तेच लागतो, वेरिंग करंट लागतो. वेरिंग करंट असेल तर इथं तुम्ही मॅग्नेटिक फील्डमध्ये एनर्जी स्टोअर करू शकता, नाहीतर तुम्ही स्टोअर नाही करू शकता. ते मेजर करण्याचं किती आपण स्टोअर करणार आहे किंवा किती आपण इलेक्ट्रिकल एनर्जी इंड्यूस करणार आहे, स्टोअर त्याला मेजर करतो बाय अ युनिट कॉल्ड एज हेनरी. हेनरी इज अ युनिट विच इज यूज टू मेजर द इंडक्टन्स. आता इंडक्टरचा असतो इंडक्टन्स, लक्षात राहू द्या. रेजिस्टरचा असतो रेजिस्टन्स, कॅपॅसिटरचा असतो कॅपॅसिटन्स आणि इंडक्टरचा असतो इंडक्टन्स. ठीक आहे. आय होप सो सगळे नोट्स लिहित आहेत. नोट्स लिहा आणि डायग्राम पण ड्रॉ करून काढा बरं, खूप इम्पॉर्टंट डायग्राम आहे. ओके, व्हिडिओ पॉज करून डायग्राम हे सगळं ड्रॉ करून घ्यायचं. समजलं का सगळ्यांना. इंडक्टर्स एवढंच आहे बरं का. इंडक्टर्स तुम्हाला माहिती पाहिजे. इंडक्टर्सचे पण 2 टाईप्स आहेत बरं का, एअर कोर इंडक्टर आणि आयरन कोर इंडक्टर. आता एअर कोर इंडक्टर म्हणजे ठीक आहे, तुमचा कंडक्टिंग वायरच्या ठिकाणी तिथं एअर असतो आणि आयरन कोर इंडक्टर म्हणजे कंडक्टिंग वायरच्या ठिकाणी आयरन कोर असतो. एवढंच आहे फरक. ठीक आहे. बाकी इंडक्टर आय होपचं सगळ्यांना क्लिअर आहे. ठीक आहे. सो ज्यावेळेस आपण एका कंडक्टिंग वायरच्या वरती आपण ज्यावेळेस आपण एखादा कंडक्टर वरती आपण वायर असं गुंडाळतो आणि आपण तिथून इलेक्ट्रिक करंट पास करतो, तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स प्रोड्यूस होतात, बरोबर. आणि त्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्समध्ये आपण इलेक्ट्रिक करंट स्टोअर करू शकतो किंवा त्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्सने आपण इलेक्ट्रिक करंट वेरी पण करू शकतो आणि आपण करंटला इंड्यूस करू शकतो. ठीक आहे. आपण डिस्कस करू ट्रान्सफॉर्मर. आता ट्रान्सफॉर्मर बनवण्यासाठी काय करायचं माहिती आहे का, 2 इंडक्टरला सोबत आणायचं. बघा हे दिसतं का तुम्हाला, हा पहिला इंडक्टर आहे आणि हा दुसरा इंडक्टर आहे. 2 इंडक्टरला सोबत आणायचं. ठीक आहे. अ ट्रान्सफॉर्मर कन्सिस्ट ऑफ, याचं इंट्रोडक्शन बघा. अ ट्रान्सफॉर्मर कन्सिस्ट ऑफ 2 इंडक्टर्स. दिस इज इंडक्टर नंबर 1 आणि दिस इज अ इंडक्टर नंबर 2. 2 इंडक्टर्स आणायचे. आता इंडक्टर काय आहे, जस्ट तुम्ही लास्ट स्लाइडमध्ये डिस्कस केलं. वन ऑफ दीज इंडक्टर्स इज मेन फॉर सप्लाइंग अल्टरनेटिंग करंट. हा एक इंडक्टर काय करणार, अल्टरनेटिंग करंटला सप्लाय करणार, म्हणजे इथून अल्टरनेटिंग करंट सप्लाय होणार फ्रॉम द एक्सटर्नल सोर्स अँड इज रेफर्ड एज प्रायमरी वाइंडिंग. सो जिथून करंट येणार त्याला आपण म्हणतो प्रायमरी वाइंडिंग. हे प्रायमरी वाइंडिंग. ट्रान्सफॉर्मर, द चेंज इन करंट इन वन कॉइल कॅन इंड्यूस अ EMF. EMF काय असतो रे, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. तर एका कॉइलमध्ये करंट चेंज झाला तर तो करंट दुसऱ्या कॉइलमध्ये पण जाऊ शकतो. द चेंज इन करंट इन वन कॉइल कॅन इंड्यूस अन इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इन द सेकंड कॉइल. द कॉइल इन विच द वोल्टेज इज इंड्यूस्ड इज नोन एज सेकंडरी वाइंडिंग. म्हणजे आधी काय होता, आधी याच्यामध्ये करंट नव्हता, याच्यामध्ये करंट होता, पण याच्यामध्ये करंट होता आणि इथं मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झालं. तर मी दुसरा नवीन कंडक्टरला घेतला ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट नाही आहे, पण मी दुसऱ्या कंडक्टरला ठेवलं पहिलं कंडक्टरच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये. हा दुसरा कंडक्टर आपला, दुसरा कंडक्टर, बरोबर. दुसऱ्या कंडक्टरला मी ठेवलं पहिला कंडक्टरच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये. तर काय होईल, पहिलं कंडक्टरच्या मॅग्नेटिक फील्ड थ्रू दुसऱ्या कंडक्टरमध्ये ट्रान्सफर होणार, वोल्टेज पास होणार, इलेक्ट्रिक करंट पास होणार. ठीक आहे. सो द प्रायमरी वोल्टेज फ्रॉम प्रायमरी वाइंडिंग विल पास टू द सेकंडरी वाइंडिंग. हाऊ इट विल पास. इथं मध्ये काहीतरी आहे का, इथं मध्ये काय आहे का, काही नाही, मध्ये गॅप आहे. पण कसं काय पास होणार, विथ द हेल्प ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. हेन्स इज अ डिवाइस विच ट्रान्सफर्स अल्टरनेटिंग करंट टू हाय व्होल्टेज. म्हणून आपण काय करू शकतो, अल्टरनेटिंग करंटला हाय व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करू शकतो. हाय व्होल्टेज टू लो व्होल्टेज करू शकतो किंवा लो व्होल्टेज टू हाय व्होल्टेज करू शकतो. दोन्ही पॉसिबल. ठीक आहे. हाय व्होल्टेज टू लो व्होल्टेज पण करू शकतो आणि लो व्होल्टेज टू हाय व्होल्टेज पण करू शकतो. त्याला आपण स्टेप अप स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणतो. तर आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये स्टेप अप स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर डिस्कस करूयात. समजलं का सगळ्यांना कसं आहे ट्रान्सफॉर्मर बनवण्यासाठी आपल्याला लागतात 2 इंडक्टर्स. तर 2 इंडक्टर्सला तुम्ही सोबत ठेवा आणि पहिला एका इंडक्टरमध्ये तुम्ही इलेक्ट्रिक करंट पास करा. इथं तुम्ही ज्यावेळेस इलेक्ट्रिक करंट पास करता तर ऑटोमॅटिक मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बनतात. मॅग्नेटिक फील्ड पहिलं मॅग्नेटिक फील्ड लाईनमध्ये तुम्ही काय करा, दुसरा एक इंडक्टर आणा आणि यांचे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ओव्हरलॅप झाले पाहिजे बरं का. हे बघा, यांचे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ओव्हरलॅप झाले पाहिजे. ज्यावेळेस यांचे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ओव्हरलॅप होतात तर व्होल्टेज एका इंडक्टरपासून दुसऱ्या इंडक्टरमध्ये ट्रान्सफर होतो आणि इथं जे व्होल्टेज होतं ना तेच व्होल्टेज तुम्हाला इथं पण भेटणार. जर इथं नंबर ऑफ टर्न्स आहेत, बघा कॉईल 1 2 3 म्हणजे 3 टर्न्स आहेत आणि इथं 1 2 3 इथं पण 3 टर्न्स आहेत. म्हणजे जर टर्न्स सेम असेल तर इथं जे व्होल्टेज आहे ना तेच व्होल्टेज तुम्हाला इथं पण प्रोड्यूस होणार, लक्षात ठेवा. समजलं सगळ्यांना. गो टू द नेक्स्ट इमेज. आता आपण डिस्कस करू स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. तेच आहे ट्रान्सफॉर्मर, फक्त थोडं 2 टाईप आहेत ट्रान्सफॉर्मरचे. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर बघा,
आपण म्हणतो NP म्हणतो. प्रायमरी वाइंडिंगला आपण काय म्हणतो NP. ठीक आहे. नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी कॉईल हे लेफ्ट हँड साईडला जे असतो ना ते प्रायमरी असतो आणि राईट हँड साईडला जो असतो सेकंडरी कॉईल असतो. ठीक आहे. लेफ्ट हँड साईडला जे कॉईल आहे ना याला आपण म्हणतो प्रायमरी कॉईल. तर प्रायमरी कॉईलवरती टर्न्स तुम्हाला ना जास्त असतात. प्रायमरी कॉईलवरती ना तुम्हाला टर्न्स जास्त असतात ॲज कम्पेअर्ड टू द सेकंडरी कॉईल. मी तर काय लिहिणार NS. एस म्हणजे नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी कॉईल. समजलं का? NP म्हणजे काय? नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी कॉईल. NS म्हणजे नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी कॉईल. आता तुम्हाला नंबर ऑफ टर्न्स प्रायमरी कॉईलवरती जास्त असतात. ज्यावेळेस हा कंडिशन ट्रू होता ना NP इज ग्रेटर देन NS, सो इट इज अ स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. हे बघा, आधी तर कॉइल्स जास्त होते तर इथं मॅग्नेटिक फील्ड जास्त असणार, पण सेकंडरी कॉइलमध्ये मॅग्नेटिक फील्ड कमी असणार. मॅग्नेटिक फील्ड जर कमी असेल इथं हाय व्होल्टेज असेल तर हाय व्होल्टेज जर लो मॅग्नेटिक फील्डमध्ये जाणार तर त्याचं व्होल्टेज पण लो होणार बाय फॅरेडेज लॉ. ते आपण पुढे डिस्कस करूयात कसं आहे काय. ठीक आहे. हो, तर हे लक्षात ठेवा. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर काय असतो? समजा तुम्ही इनपुट दिलं 240 वोल्ट्स किंवा हे बघा आहे आपल्याकडे एक्झाम्पल पण आहे आपल्याकडे. हे एक्झाम्पल बघू शकता आपण. इनपुटमध्ये काय दिलं 220 किंवा 240 वोल्ट्स दिलं. आपल्याला हे झालं इनपुट. प्रायमरी कॉइलने आपण इनपुट दिलं पण आपल्याला आउटपुटमध्ये काय भेटणार? मग ट्रान्सफॉर्मर आउटपुटमध्ये व्होल्टेज कमी होणार. व्होल्टेज कमीच का झालं? कारण आपण NS कमी केलं. NS कमी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कमी. NS कमी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कमी. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कमी म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स कमी. आणि मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे EMF कमी. आणि EMF कमी म्हणजे मला इथं करंट भेटणार कमी. समजते का कसं आहे? आता हे तर आपण याच्या नेक्स्ट स्टेपमध्ये ना आपण याचं उलटं करू जरा. आता आपण काय करू? तर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर घेतला. हा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर काय करतो? लो व्होल्टेजला हाय व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करू शकतो. कसं आहे? हे बघा, लो व्होल्टेज म्हणजे काय? आता NS नंबर ऑफ NP नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी कॉईल इज लेस देन नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी कॉईल. जर हा कंडिशन ट्रू झाला समजून जा की ऑलवेज इट इज स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. समजा इथून लो व्होल्टेज आला तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कमी असेल, पण इकडे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स खूप जास्त असेल. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ना इकडे खूप जास्त असेल आणि मॅग्नेटिक फील्ड लाईन्स खूप जास्त असल्यामुळं इकडे मॅग्नेटिक फ्लक्स खूप जास्त वाढतो. आणि मॅग्नेटिक फ्लक्स खूप जास्त झाल्यामुळं इथं तुमचा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स पण खूप जास्त होतो. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स झालं तर ॲज पर द फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन करंट किंवा व्होल्टेज पण जास्त इंड्यूस होणार. असा कन्सेप्ट. ठीक आहे. याला आपण म्हणतो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. सो दिस इज कॉल्ड एज स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. समजलं सगळ्यांना स्टेप अप आणि स्टेप डाऊन काय? तर व्हिडिओ पॉज करायचं आणि पॉज केल्यानंतर हे लिहून काढायचं. लिहिलं तर समजेल, नाही तर नाही. हे बघा तुम्ही बघू शकता इथं आपण 120 वोल्ट दिलं पण नंतर आपल्याला 220 वोल्ट भेटले. ठीक आहे. सो दिस इज अ स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर काय करतो? व्होल्टेजला वाढवतो. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर व्होल्टेजला कमी करतो. ओके. सो आय होप सो तुम्हाला स्टेप अप स्टेप डाऊन कळाले. हां, आता याचं वर्किंग काय आहे? हे वर्किंग तुम्हाला टेक्स्टबुकच मी स्कॅन करून आणले. हे बघा वर्किंग काय? वेन अ अल्टरनेटिंग करंट इज अप्लाइड अक्रॉस द प्रायमरी वाइंडिंग. आता सगळ्यांना माहिती आहे प्रायमरी वाइंडिंग काय? अल्टरनेटिंग करंट. सगळ्यांनी डायग्राम ड्रॉ केला असेल तर पटपट तुम्हाला कळेल. ठीक आहे. व्हिडिओ थोडा पॉज करा आणि डायग्राम पण ड्रॉ करा. ठीक आहे. वेन अ अल्टरनेटिंग करंट इज अप्लाइड अक्रॉस द प्रायमरी वाइंडिंग AC करंट फ्लोज थ्रू इट फॉर चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स इज प्रोड्यूस्ड. हां, आता अल्टरनेटिंग करंट असल्यामुळं मॅग्नेटिक फ्लक्स काय असतं रे? नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड्स. लक्षात ठेवा, फ्लक्स काय असतो माहिती आहे का? नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड्स. नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्सलाच आपण काय म्हणतो? मॅग्नेटिक फ्लक्स म्हणतो. ठीक आहे. मॅग्नेटिक फ्लक्स अल्टरनेटिंग करंटमध्ये प्रोड्यूस होतो. बरोबर. सेकंडरी वाइंडिंग इज केप्ट क्लोज टू द प्रायमरी. आता क्लोज आणावं लागेल ना, पहिलं इंडक्टर आणि दुसऱ्या इंडक्टर क्लोज आणावं लागेल. समजा डिस्टन्स असेल तर मॅग्नेटिक फील्ड लाईन नसेल तर आपला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स काम नाही करणार आणि आपण इलेक्ट्रिक करंट ट्रान्सफर नाही करू शकत. दोन्ही कंडक्टरला चिपवायचं नाही आपल्याला. बरोबर. दोन्ही चिपकले तर झाले धमाका. पण दोन्ही कंडक्टर्स आपण जस्ट व्हेरी क्लोज ठेवू. म्हणजे काय होईल? मॅग्नेटिक फील्ड लाईन्सने इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात. समजते का? धमाका करायचा नाही आपल्याला. ठीक आहे. अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ वोल्टेज इंड्यूस्ड इन द सेकंडरी वाइंडिंग. ठीक आहे. अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ वोल्टेज विल बी इंड्यूस्ड इन द सेकंडरी वाइंडिंग. ठीक आहे. फॅराडेज लॉ काय तुम्ही ऑलरेडी 10th मध्ये केलेले. द अमाउंट ऑफ इंड्यूस वोल्टेज डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी टर्न्स. हा,
प्रायमरी टर्न्स किती असणार आहे आणि सेकंडरी टर्न्स किती असणार आहे ते डिसाईड करता आपलं व्होल्टेज किती असणार आहे, आउटपुट किती असणार आहे. तेच म्हटलं तुम्हाला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. आता कसं कॅल्क्युलेट करायचं की स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे का स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे, तर आपल्याकडे एक टर्न्स रेशो असतो. NP नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी वाइंडिंग अपॉन NS नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी वाइंडिंग इज इक्वल टू व्होल्टेज इन प्रायमरी वाइंडिंग अपॉन व्होल्टेज इन सेकंडरी वाइंडिंग. या फॉर्म्युलाला आपण म्हणतो टर्न्स रेशो. यालाच आपण काय म्हणतो, टर्न्स रेशो. तर ऑलरेडी दिलेले आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, ऑलरेडी तर दिलेले आहे, तर बघू शकता. ठीक आहे. सो दिस इज अ टर्न्स रेशो. हे झालं तुमचं टर्न्स रेशो. टर्न्स रेशोमध्ये ना एक्झामला न्यूमेरिकल 100% विचारतील बरं का. म्हणजे काय आहे बेसिकली, इथं चार पॉईंट्स आहेत. इथं NP काय, NP नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी कॉईलमध्ये किती टर्न्स आहेत त्याला आपण म्हणतो NP. NS म्हणजे काय, सेकंडरी कॉईलमध्ये किती टर्न्स आहेत. VP म्हणजे प्रायमरी व्होल्टेज, प्रायमरी इंडक्टरचा व्होल्टेज, आणि VS म्हणजे सेकंडरी व्होल्टेज, जिथं इलेक्ट्रिक करंट इंड्यूस होणार आहे तिथला व्होल्टेज काय आहे. तर क्वेश्चन काय, अ पॉवर ट्रान्सफॉर्मर ऑफ 100 टर्न्स ऑफ प्रायमरी, म्हणजे आपल्याला काय दिलं इन शॉर्ट 100 टर्न्स ऑफ प्रायमरी म्हणजे आपल्याला NP दिले बरोबर. NP किती आपल्याकडे 100 ऑफ प्रायमरी, 5 टर्न्स ऑफ सेकंडरी, 5 टर्न्स म्हणजे ऑफ सेकंडरीचा 5 टर्न्स म्हणजे NS दिलेले. NS किती आपल्याकडे 5. कॅल्क्युलेट सेकंडरी व्होल्टेज इफ द प्रायमरी व्होल्टेज इज 120 वोल्ट. आता प्रायमरी व्होल्टेज म्हणजे VP दिले आपल्याला. ठीक आहे. मग हे VP किती आहे 120. 3 गोष्टी तुम्हाला कळाल्या, तर फक्त तुम्हाला एक फाइंड करायचं, दॅट इज VS, सेकंडरी व्होल्टेज फाइंड करायचं तुम्हाला. कॅल्क्युलेट सेकंडरी व्होल्टेज कॅल्क्युलेट म्हणजे VS कॅल्क्युलेट करायचं आहे. लावा बरं फॉर्म्युला आणि करा बरं क्रॉस मल्टिप्लाय. लावा फॉर्म्युला, करा क्रॉस मल्टिप्लाय, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. किती सिंपल आहे. ठीक आहे. बघा बरं, VS इज इक्वल टू VP इंटू NS अपॉन NP. म्हणजे व्हॅल्यूज पुट करा, कॅन्सल आउट करा आणि तुम्हाला भेटणार 6 वोल्ट. 6 वोल्ट. सेकंडरी व्होल्टेज किती झालं 6 वोल्ट. त्याचा फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंडरी इफ प्रायमरी व्होल्टेज इज 50 हर्ट्स. हे बघा, शक्यतो ना फ्रिक्वेन्सी अनचेंज होत नाही. ज्यावेळेस आपण करंट पास करतो ना, फ्रिक्वेन्सी करंटचा तेवढंच राहतो. तर इथं 50 हर्ट्सच असणार आहे. हे एक्झामला करून जा बरं का. ज्यावेळेस म्हणजे ते टच तर नाही आहे ना, दोन्ही इंडक्टर टच नाही आहे, म्हणून इथं फ्रिक्वेन्सी काय चेंज होणार नाही, फ्रिक्वेन्सी तेच असणार आहे. समजलं का सगळ्यांना. अजून एक न्यूमेरिकल ते पण एकदा गो थ्रू करा, सेम तसंच आहे. तर लोड करंट कॅल्क्युलेट करण्यासाठी सेकंडरी व्होल्टेजला डिवाइड करावं लागेल रेजिस्टन्सने. लोड करंट हे बघा आता लिहिलेलं पण आहे. लोड करंटचा फॉर्म्युला कॅल्क्युलेट करण्यासाठी VS अपॉन R करायचं बरं का. VS अपॉन R. बाकी सगळं क्वेश्चनमध्ये दिलेलं असेल. खूप सिंपल क्वेश्चन्स आहेत, तुम्ही एकदा बघून घ्या, तुम्हाला समजून जाईल. So here we have completed ऑलमोस्ट आपला आता एक 50% चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट करतो सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. आता या व्हिडिओमध्ये तुम्ही सेमीकंडक्टर डिव्हाइसेस कंटिन्यू केलं तर हा एकच व्हिडिओ खूप लेंथी होऊन जाईल. पण 3 पार्ट्समध्ये आपल्या चॅप्टरचा पहिला पार्ट म्हणजे आपण सगळे पॅसिव्ह कंपोनंट्स हे डिस्कस केलेले आहेत. आता आपल्याला फक्त 2च ॲक्टिव्ह कंपोनंट डिस्कस करायचे. एक आहे तुमचा सेमीकंडक्टर डायोड आणि एक असतो तुमचा ट्रान्झिस्टर. हे एकदा झालं तर आपलं चॅप्टर होतोय कंप्लीट. ठीक आहे. सो एव्हरीबडी, आय होप सो सगळ्यांनी नोट्स मेंटेन केलेत. ठीक आहे. नोट्स हे खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. चलो, आता आपण 50% चॅप्टर कंप्लीट केलेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट करू विथ द सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ असणार तुमचा ॲक्टिव्ह कंपोनंटचा. हा झाला तुमचा पॅसिव्ह कंपोनंट पूर्ण कंप्लीट. सगळे क्वेश्चन्स रिवाइज करा. काही डाऊट्स असेल तर मला नक्कीच कळवा. ठीक आहे. चलो, बाय.